नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण एका विशिष्ट प्रोडक्टची माहिती बघणार आहोत. त्या प्रोडक्टचं नाव आहे मेशी. मेशी हे सुमिटोमो केमिकल्स इंडिया लिमिटेड यांनी बाजारात शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. आज आपल्यासोबत सुमिटोमो केमिकल्स इंडिया लिमिटेडचे प्रतिनिधी आहेत गणेश तिगडे साहेब. ते आपल्या शेतकऱ्यांना मेशी या प्रोडक्टबद्दल माहिती सांगणार आहेत. नमस्कार, माझं नाव गणेश तिगडे. मी सध्या सुमिटोमो कंपनीमध्ये मोठ्या तालुक्यात सध्या चौडा या गावामध्ये आहे, मोठ्या तालुक्यातल्या. आणि आपण इथे मेशी या प्रोडक्टची माहिती देतो. तर हा जो प्रोडक्ट आहे मेशी, हा आपला स्पेशल कॉटनसाठी जी अळी येते, कॉटन बोंडअळी म्हणा, कुठल्या प्रकारची अळी म्हणा, त्यासाठी स्पेशल टिकण्यासाठी. आणि याचा डोस जर पाहिला आपण तर 3 ml प्रति लिटरला आहे. जर आपण 800 रुपये तर 40 ml डोस आहे याचा. आणि याच्यामध्ये जर आपण कंटेंट बघितले तर प्रोफेनफॉस 50 आणि फेनिप्रोपायथिन 5%. म्हणजे जे डेंटॉल आपण वापरत असतो अळीसाठी 10%मध्ये, त्याच्यातला अर्धा घटक याच्यात आहे. आणि प्रोफेनफॉस 50%मध्ये. तर या एवढा हेवी डोस असल्यामुळं तुम्हाला याच्यासोबत काही मिक्स करायची गरज नाही पडणार अळीसाठी. आणि सिंगल तुमचं काम करायचं. आणि राहिलं याचा डेमो देणार आहे या गावामध्ये. रोज तर जास्त शेत असलं तर आपण डेमो देणार आहे. आणि मग म्हणजे तुम्हाला कळून जाईल कसा रिझल्ट याचा. सध्या तर डेंटॉलचे रिझल्ट तर तुम्हाला माहीतच आहे, 10% कसं येतं. तर त्याच्यातला अर्धा घटक आहे. आणि प्रोफेनफॉस 50%मध्ये आहे. तर अळी आणि ते सगळं जे आपले रसयुक्त किडे त्यांचं पण कव्हरेज त्यांना भेटून जाईल. किती ml चा डोस वापरायचा त्याचा प्रति 15 लिटर पाण्यामध्ये? त्याचा 40 ml चा डोस एका टाकीला. एका टाकीला. आणि दुसरा फवारा रिपीट किती दिवसांनी करायचा जर गरज भासली तर? सध्या तर म्हणजे आता अळी जेव्हा पडेल तेव्हा म्हणजे 15 दिवसाच्या गॅपनं बघू शकतो आपण, किंवा 20 दिवसाच्या गॅपनं. 15 ते 20 दिवसाच्या अंतरानं फवारायचा. पण गरज असते तेव्हा, गरज अळी असते पडली तेव्हा. तेव्हा. शेतकऱ्यांनी स्प्रेमध्ये नेमका म्हणजे फवारण्यामध्ये याचा वापर म्हणजे वापर करायची म्हणजे वापर करायला सुरुवात केव्हापासून करायची, केव्हापासून करायची? तेव्हा अळी पडेल आता. तेव्हा सध्या तर काही अळी पडली नाही कॉटन. मी आता प्लॉट विजिट करू आलो. अळी कुठं काही जाणून घ्यायची, फक्त रस शोषक किडे त्यासाठी जे चालते तेच चालू आहे सध्या. याचं अजून तर काही काम नाही पडलं कॉटनसाठी. आता पुढे जाऊन अळी जेव्हा पडेल तेव्हाच काम येईल. म्हणजे जर शेतकऱ्याला शेतामध्ये अळी दिसली तर ते तुमचं औषध वापरू शकते. मेशी आणि डेंटॉल अल्टूम पार्टू म्हणजे एकच रिपीट नाही होणार. याच्यामध्ये तर दोन्ही आलं ना? दोन्ही आलं. बरोबर. डेंटॉलमध्ये 10% येईल, तर मग चेंज करून ते करू शकतो आपण. बरं. याच्या इंडियन प्रोडक्ट काय इंडियन प्रोडक्ट आहे नाही, कंपनी जॅपनीज. जर अळी पडली हे कसं ओळखावं? सर अळी आता तुम्हाला पहिले पान खाताना दिसेल काही. आणि गुलाबी तर अजून टाईम नाही झाला, कारण ते अजून पातच लागली काही ठिकाणी. गुलाबी पडली ते कसं ओळखावं? तुम्हाला ते फुलंच चेक करावं लागेल. चेक करून ते फुलाचं डोंकळी किंवा फुल तोडून मिळाली तर मग ते फुल तुम्हाला तोडून चेक करावं लागेल. तेव्हा ते पर्याय. बरं, किती डोंगकळ्या आढळल्या की मग शेतकऱ्यांनी स्प्रे घ्यायला पाहिजे अळीसाठी? नाही, तसं तर गणित नाही मजूर अजून काही बाकी डोंगळ्याचं. पण सुरुवातीचं स्टेजला घेऊन टाकायला पाहिजे. बरं, ठीक आहे. जवळपास स्प्रे जर बघितले कॉटनमध्ये 5 पासून ते 7 पर्यंत स्प्रे घेणारे शेतकरी आहेत. शेतकऱ्यांनी अळीनाशक, स्पेशली मेशीसारखं अळीनाशक कोणत्या स्प्रेमधून म्हणजे कोणत्या स्प्रेपासून घेणं सुरू करायला पाहिजे? 4थ्या, 5व्या की 6व्या, किंवा जे पोळ्याच्या वेळी जे शेतकरी स्प्रे घेतात स्पेशल अळीसाठी अमावस्येच्या पिरियडला, की तेव्हा घ्यायला पाहिजे? सध्या तर अळी नाही आहे, त्याच्यामुळं आता तर काही गरज नाही तुम्हाला. आता पुढं चालून जेव्हा अळी पडेल 10-15 दिवसांनी तेव्हाच गरज आहे. आज सध्याच नाही गरज. म्हणजे जवळपास आपण धरून चालत 4था. डोंगकळी हा विषय जर म्हटला तर बहुतांश शेतकरी लक्षात नाही येत. नाही, डोंगकळीचा म्हणजे विशेष काय कसं जर असतं, समजा फुल बिस्केट असलं किंवा काय असलं तर फुल बंदच राहील, उघडत नाही. तशी डोंगकळी फुलांच्या पाकळ्या चिटकून जातात. त्याला जर तुम्हाला ओपन करून पाहिलं उघडून तर त्याच्या अंदर अळी राहते. ते चेक करावं लागेल. बरं. बागचे दुसऱ्या जे आहेत तिथं पान खाताना दिसतात, त्याच्यामुळे समजून जातं. मेशी साहेब, मेशी किती दिवसापासून रनिंग आहे मार्केटमध्ये? मागच्या वर्षीपासून आहे बहुत.
मागच्या वर्षी उपलब्ध होतं. हो, बरोबर, ठीक आहे. काही ठिकाणी होतं. कॉटनच्या व्यतिरिक्त दुसरे कोणते पिकं आहेत ज्याच्यामध्ये अळीच्या नियंत्रणासाठी शेतकरी मेशी वापरू शकतात? सोयाबीनमध्ये वापरू शकता, डोस कमी करून थोडा. सोयाबीनमध्ये अजून सध्या रेकमेंडेशन कॉटनसाठी मी सोयाबीन. कांद्यामध्ये समजा सॉरी कांदा नाही, वांग्यामध्ये ब्रिंजलमध्ये जी अळी येते त्याच्यासाठी आपलं सुमी प्रिंट आहे स्पेशल वांग्यासाठी चालेल, पण जे स्पेशल रिकमेंडेड त्यासाठी सुमी प्रिंटचा किती डोस घ्यावा लागते वांग्यावर? 25 ते 30 ml. 25 ते 30 ml. त्याच्यामध्ये काय आहे नेमकं कंटेंट आहे सुमी प्रिंटमध्ये? पायरिप्रॉक्सिफेन आणि फेनप्रोपॅथिन असे 2 घटक आहेत. बरं, म्हणजे रसशोषकसाठी आणि अळीसाठी. अळीसाठी, ठीक आहे. मेशी संदर्भात एक थोडक्यात तुम्ही शेवटच्या काही सेकंदमध्ये ओव्हरव्ह्यू द्या एकदा पुन्हा की मेशी काय आहे? मेशीमध्ये तर आपल्याला याच्यामधले जर कंटेंट सोडून बोलत झालं तर याच्यामध्ये क्विक नॉकडाऊन ॲक्शन आहे. म्हणजे जर तुम्ही फवारलं तर तुम्ही वापस येईपर्यंत तुम्हाला अळीवर काहीतरी परिणाम दिसायला पाहिजे. एक अळी तुमची मिलेली असेल किंवा तडपडत असेल तात्काळमधलं आहे. आणि याच्यामध्ये ओळीसाठी पण ॲक्शन आहे. त्याच्यामुळं तुमचे जे अळीची बाकीचे ज्या स्टेज त्यांच्यावर पण ते कंट्रोल करेल बऱ्यापैकी. आणि राहिलं बाकीचं जे बोलायचं असेल आपण डेमो देऊ, इथून म्हणजे रिझल्ट आहे ते आपल्याला दिसून येईल. चला, ठीक आहे, धन्यवाद.